महाराष्ट्राच्या भक्तीचा महाकुंभ म्हणजेच आळंदीची वारी। 8 जुलै 2026 रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार होते। पण या सोहळ्याच्या काही काळाधी निसर्गाने एक मोठे संकट उभे केले। आळंदी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत होती। याच काळात हिंगोलीहून निघालेल्या दिंडी क्रमांक 235च्या वारकऱ्यांवर एक असा प्रसंग ओढवला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा आणला। एक ट्रक चिखलात आणि पुराच्या पाण्यात अडकला आणि त्यानंतर जे घडले ते वारीच्या इतिहासात कायमचे नोंदले गेले। दिंडी क्रमांक 235 मध्ये 25हून अधिक ज्येष्ठ वारकरी होते, ज्यांचे वय 50 ते 70 वर्षांच्या दरम्यान होते। त्यांच्यासोबत वारीसाठी आवश्यक अन्नधान्य, तंबू आणि महत्त्वाचे वाद्ये होती। 2 दिवसांचा प्रवास करून हे वारकरी आळंदीच्या वेशीवर पोहोचले। मात्र प्रशासनाच्या सूचनेनुसार आणि अतिवृष्टीमुळे त्यांना मुख्य प्रवेशाबाहेर थांबवण्यात आले। रात्र वाढत होती आणि पावसाचा जोरही। इंद्रायणीची पातळी इतकी वाढली की काही वेळातच त्या ट्रकभोवती पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले। त्या रात्री माऊलींच्या भक्तीच्या ओढीन आलेले हे वारकरी एका अकल्पनीय संकटात अडकले होते। पाणी पाहता पाहता ट्रकमध्ये शिरायला लागले। ज्ञानोबा बाबांसारखे ज्येष्ठ वारकरी ओरडले, "रघु, गाडी हलव!" ड्रायव्हर रघुने गाडी मागे पुढे करण्याचा प्रयत्न केला, पण चिखलामुळे ट्रक जागेवरून हलेना। पाणी कमरेवरून थेट गळ्यापर्यंत पोहोचले। परिस्थिती हाताबाहेर जात होती। वारीचे साहित्य, धान्याची पोती पाण्यात भिजत होती। वारकरी देवाचा धावा करत होते। जीव वाचवण्याचे संकट समोर होते। अशा वेळी ड्रायव्हर रघुने दाखवलेले प्रसंगावधान अत्यंत महत्त्वाचे ठरले। त्याने ट्रकमधील सर्व वारकऱ्यांना सावध केले आणि मागची खिडकी उघडून सर्वांना बाहेर पडण्याचे आदेश दिले। रघु ओरडला, "सामान सोडा, आधी जीव वाचवा!" एकमेकांचा हात धरून एकमेकांना आधार देत सर्व 25 वारकरी सुरक्षित ठिकाणी पोहोचले। त्यानंतर काही वेळातच तो ट्रक पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाला। वारीचे साहित्य वाहून गेले, पण माणसांचे प्राण वाचले। या घटनेनंतर वारकऱ्यांनी माऊलींची कृपा मानली आणि रघुच्या धाडसाचे कौतुक केले। त्याने हेच सिद्ध केले की सामान पुन्हा मिळेल, पण माणसाचा जीव एकदा गेला की परत येत नाही। प्रतिकूल परिस्थितीतही वारकऱ्यांची शिस्त आणि प्रशासनाचे योग्य नियोजन यामुळे मोठा अनर्थ टळला। ही घटना केवळ एका ट्रॅकच्या बुडण्याची नाही, तर ती माणुसकी आणि संकटात न डगमगणाऱ्या जिद्दीची आहे। या कठीण प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हरी विठ्ठल।